अंडी संदर्भात तुम्ही कलेक्टरकडे निवेदन दिलं होतं, मात्र दादा भुसे म्हणतात की पालकांच्या विरोधात स्वीट भोजन द्यावं असं त्यांचं म्हणणं. मला माहीत नाही हे त्यांना कोणी सांगितलं. अंडी कशासाठी दिली जात होती याचं त्यांनी जर माहिती घेतली असती तर बरं झालं असतं. अंड्यामध्ये प्रथिन आहेत, विच इज नोन ॲज प्रोटीन्स. माणसाच्या म्हणजे तरुण पोरांच्या शारीरिक आणि मानसिक वाढ व्हावी, त्यांचं अंगयष्टी सुदृढ व्हावी, मजबूत व्हावी, याच्यासाठी अंडी दिली जातात. स्वादिष्ट आणि चविष्ट भोजनासाठी दिली जात नाहीत. आणि गरीब घरातल्या पोरांना अंडी द्यायची का मिठाई द्यायची हे 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 मंत्र्यांना समजू नये. हास्यास्पद आहे. कुठले पेरेंट्स आहेत जेवण सांगितली तुम्ही गोड जेवण द्या, बासुंदी, श्रीखंड, जिलेबी. ह्याच्याने शरीरावर अपाय होतो की उपाय होतो? म्हणजे शालेय मंत्र्यांनी आपल्या विभागात काम करत असताना प्रोटीन का दिलं जातं याची माहिती घेतली तर बरं झालं असतं. काल बजेट पेश करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये पाहिलं गेलं महाराष्ट्र बिहारला आता महाराष्ट्राला बजेट तेव्हाच चांगलं मिळेल जेव्हा महाराष्ट्रात निवडणुका असतात. कारण का BJPचं ठरलेलं आहे की 365 दिवस 24 तास ते फक्त निवडणुकांच्या मोडमध्ये असतात. त्यांनी आता बिहारच्या निवडणुकींचा गिअर टाकला आहे, त्यामुळे बिहारला सर्वाधिक बजेटचा फायदा मिळणार. त्याच्यात मोठं काय नाही. हे राष्ट्रीय बजेट नाही तर हे बिहारला खुश करण्यासाठी केलेलं बजेट आहे. बजेटच्या आकडेवारी पाहायला गेलं तर मुख्यमंत्री वेगळी आकडेवारी सांगतात, मुख्यमंत्री दोघांचाही बजेटकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा दिसतो. खऱ्या अर्थाने शेतकरी असेल तर वर्गाला तो बजेट पाहिजे तसा मिळाला नाही असं देखील असं निर्मला सीतारामन यांचं वर्णन लक्ष्मी म्हणून केलं जातं की त्यांनी जो बजेट आणला त्याच्यामुळे गोरगरीब मध्यमवर्गीयांची खूप भरभराट होणार आहे. आता पुढचं पूर्ण वर्ष हे अतिशय चांगलं जाणार आहे असं एक क्रेडिट केलं जातं. तुमचं काय मत आहे बजेटवर? आजपर्यंत त्यांनी निर्मला सीतारामन यांनी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याचे दिसून येत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात महाराष्ट्राची झालेली उतरंडी, अर्थव्यवस्थेची झालेली म्हणजे 3-13 वाजलेत आपल्या अर्थव्यवस्थेत, याच्याबद्दल काही फार ह्याच्यात ताकद देणारं काम काय झालेलं. मुख्यमंत्री पद न मिळालं, शिंदे असमाधानी अवस्थेत आहे आणि आमदारांना सांगितलं तर सामनातून कळवणे घोकस्फोट केला आहे. भाजपाचं आश्वासन पाळलं नाही, आता त्यांना मुख्यमंत्री करणार होते अमित शहा, मात्र कुठेतरी फसवणूक केली. फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये संवाद झालाय, त्यामुळे बहुमत असूनही राज्य अस्थिर आहे असं सांगण्यात आलं. तुम्हाला वाटतं? तुमचा प्रश्न काय? अमित शहाने सांगितलं होतं की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे, मात्र कुठेतरी एकनाथ शिंदेची फसवणूक झाली आहे आणि असं सामना लिहिलेला आहे. नवी गोष्ट खरी असणार. एकनाथ शिंदेनी महाराष्ट्राला खरं काय ते सांगायला हवं. एकनाथ शिंदे क्लस्टरच्या संदर्भात मगाशी एक महत्त्वाचा प्रश्न. क्लस्टर हे फक्त वागळे एस्टेट ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे आहे त्या ठिकाणी थोडंसं, बाकीच्या ठिकाणी ते चालणार. क्लस्टर यशस्वी होऊच शकत नाही. क्लस्टरला लोकांचा प्रचंड विरोध आहे. एक तर जबरदस्ती क्लस्टरचं रिझर्वेशन टाकायचं, लोकांच्या सगळ्या पुढच्या विकासाचा प्रवास जो चालू आहे तो मार्ग बंद करून टाकायचा. लोकांनी दादागिरी सुरू करतात. लोकांनी घर खाल्या जरा कोणी काही केलं की त्याचा कायद्याचा वापर करून त्यांच्यावरती दहशत बसवतात. आणि त्याच क्लस्टरमधनं मग काय झालं आपल्याला माहिती आहे. राबोडीतला पहिला खून कसा झाला? वर्षामुळे झाला. त्याच्या 10 दिवस आधी कशी मारामारी झाली होती. क्लस्टर म्हणजे तिथला तो ताकदवान राज्यकर्ता असतो, त्याला अब्जोपती बनवण्याची सिस्टीम आहे की त्या क्लस्टरमध्ये त्या तिथल्या स्थानिक जो राजकीय दादा असतो त्यांनी काम करायला सुरुवात करायची, लोकांना घाबरवायचं. ठाणे महानगरपालिका असतेच त्यांच्या पाठिंब्यासाठी उभी. आणि मग हे छोटे एखादा खून केला
की लोक तसेच घाबरून पळून जातात. राबोडीतला खुनाला काही अंशी क्लस्टर जबाबदार आहे. आता मुंबईमध्ये पण प्रभादेवी असेल किंवा इथे बघा क्लस्टर सांगितलं कालच यांनी घोषणा केली की आमच्याकडे पण क्लस्टर म्हणजे राज्यकर्ते आणि बिल्डर यांच्या नेक्ससमधनं आता ज्या जमिनी उघड्या मिळत नाही आहेत त्या बिल्डरला सहज सोप्यारित्या उपलब्ध करून द्यायच्या. त्याच्या बदल्यात बिल्डरनी आपल्या राज्यकर्त्यांचे खिसे भरायचे. तिथला जो स्थानिक राजकीय दादा आहे याला गर्भश्रीमंत करायचा आणि बिल्डर तर कमवतातच. मधल्यामध्ये आपला मध्यमवर्गीय माणूस मेला तर मेला. सर, मुख्यमंत्री पद न मिळाल्याने मातोश्रीमध्ये किती लिंबू फोडले जातात, किती काळी जादू केली जाते. मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी किती बुवांकडे जायला सुरुवात केली असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं. कोणी? नितेश राणे. नितेश राणे. काळी जादू, काळी जादू, काळा लिंबू, काळी हळद, गुलाबी साखर हे माझं काम नाही. हे त्यांना काळी जादू समजते. त्यांनी असं देखील मागणी केली आहे शालेय शिक्षण मंत्र्यांकडे की 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना बुरखा घालून परीक्षा केंद्रात एंट्री द्यायची नाही. कॉपी कशी करतात ह्याच्यासाठी शाळेत जावं लागतं. ह्याच्यासाठी थोडी मस्ती करावी लागते. ह्याच्यासाठी कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये बसावं लागतं. थोडासा उडाणटप्पूपणा करावा लागतो आणि मग कॉपी कशी करतात याची आपल्याला माहिती मिळते. आता हे लोक हे टिंगलटावळीत घेतील. जितेंद्रावर काय बोलतात. पण कॉपी करण्याला काही स्किल असतं. प्रत्येकजण कॉपी नाही करू शकत. चेहरा असा स्ट्रेट ठेवून असा इथनं ती चिठ्ठी काढायची, ती चिठ्ठी खाली उघडायची आणि असं बघता बघता वरती पेपर लिहायचा. ही सोपी गोष्ट नसतं. कुठल्या बुरख्यातनं कुठली पोरगी काढणार कॉपी? आणि कॉपी काय फक्त पोरीच करतात? बुरखा पोरी घालतात ना, कॉपी काय पोरीच काढतात? मग उद्या साड्यांवर बंदी आणाल की साडी नाही घालायची म्हणून? ड्रेस कोडवर कॉपी होते का? म्हणजे बुरख्याचंही जर तिची फॅशन म्हणजे तिची रचना बघितली बुरखा घातल्याने ती कॉपी कुठनं बाहेर काढेल? हे 2 हातनी कॉपी काढावी लागते ना बाहेर. मग ती कशी कॉपी बाहेर काढेल? जरा विचार तर करा. तुम्ही काय बोलताय ह्याच्याबद्दल, काय म्हणजे तुझं प्रॅक्टिकल आहे की नाही ह्याचा तर विचार करा. असं देखील म्हणणं आहे की धर्माच्या विरोधात गेल्यानंतर काय होते, तुमच्यासोबत गेल्यानंतर आता धर्माची लढाई कृष्ण अर्जुनानंतर आता तेच सांगतो. जसं अर्जुनाने कृष्णाने अर्जुनाने धर्म विरुद्ध धर्म. आता हे नवीन जे महाभारताचे लेखक आलेले त्यांनीच समजून सांगायचं. सर, सध्या जो धर्माच्या बरोबर राहील तो जिवंत राहील, जो धर्माच्या विरोधात जाईल त्याचं काही खरं नाही असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं. काय वाटेल ते बोला. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे 240 आमदारांची. त्यामुळे काय वाटेल ते बोला. आमच्या धर्मात हे कराल तर मारून टाकू, तो जिवंत राहील नाही तर तो मरेल, काय वाटेल ते बोला. काय आपल्याला कोण विचारणार आहे? ना मुख्यमंत्रीचं तुम्ही ऐकता, ना मुख्यमंत्र्यांचा सन्मान ठेवता, ना तुम्हाला महाराष्ट्राच्या धर्माबद्दल काय माहिती आहे. बोला. धर्म काय कोणाच्या बापाची मालमत्ता नाही आहे. धर्म कोणाच्या बापाची मालमत्ता नाही आहे. तुम्हाला म्हणजे ह्या बोलणाऱ्यांना जेवढा धर्म समजतो तेवढाच धर्म आम्हालाही समजतो. आम्हीही त्याच धर्मात जन्माला आलो. त्या धर्माची शंकराचार्यासारखी आपल्याला खूप काय आपल्याला ती हे मिळालं आहे असं काय समजायला जाऊ नये का? संजय सिन्हा असं म्हणतात, जे सामाजिक न्याय मंत्री, की आता जोडण्याची वेळ आलेली आहे. पुन्हा आम्हाला का जोडून घ्यायचंय, आम्हाला काय सांगायचंय, आम्ही जोडतो. कारण का सध्याच्या वरनं टपल्या बसतायत बीजेपीकडनं. त्या टपल्यांना थोडंसं आपलं डोळे दाखवण्याचं काम करायचं आहे. ते टपली मारणारे जगाला डोळे दाखवतात. ते तुमच्या अशा टपल्यांना घाबरणार आहेत काय? सरपंच संतोष देशमुख कुटुंब हे सिस्टमवर भगवानगडावर जाणार आहे. नामदेव शास्त्रींची भेट घेणार आहे. लुटीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार आहे. गेल्या काही दिवसापासून नामदेव शास्त्रींनी हे जे वक्तव्य केलं ते भगवानगडाच्या परंपरेच्या विरोधात होतं. बाकी त्यांना कोण भेटतं काय भेटतं याच्याशी मला काही घेणं देणं नाही. भगवानगडाची जी उच्च परंपरा होती, स्वतः भगवान बाबा भीमसेन बाबा यांची जी परंपरा होती, भगवानगडाचं जे महात्म्य आहे, जे
त्याची जी परंपरा आहे त्याला छेद देणारं त्यांचं वक्तव्य होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.